आपलं हार्दिक स्वागत। आज आपण पाहणार आहोत काल झालेल्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉक्टर जयसिंग साळवे यांच्याशी ठाणे दर्पणच्या प्रतिनिधीने केलेली थेट बातचीत। डॉक्टर साहेब नमस्कार। ठाणे दर्पण वृत्तवाहिनीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। नमस्कार। आपली थोडक्यात माहिती आमच्या दर्शकांना करून द्या। मी डॉक्टर जयसिंग साळवे, मी ठाण्याचा रहिवासी आहे, मूळ रहिवासी आहे ठाण्याचा, आणि माझं शिक्षण झालं ते ग्रँड मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटल, इथून मी माझं MBBS आणि माझं पदव्युत्तर शिक्षणसुद्धा MD सुद्धा मी जे हॉस्पिटल ग्रँड मेडिकल कॉलेजमधून केलेलं आहे, आणि गेली 34 वर्ष मी या ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे। या ठाण्यामध्ये माझे 3 हॉस्पिटल्स आहेत। आज ठाणे पहिलं हॉस्पिटल आहे ते रिस्केअर हॉस्पिटल चरईमध्ये, नंतर दुसरं हॉस्पिटल आहे प्रकृती हॉस्पिटल मनीषानगर कळव्या येथे, आणि तिसरं हॉस्पिटल आहे सफायर हॉस्पिटल जे मानपाडा घोडबंदर रोडला आहे। डॉक्टर साहेब, मधुमेहाचे रुग्ण हल्ली मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होते, याचं मागचं कारण काय आहे? ॲक्च्युली तसं पाहता आपला हा देश जगामध्ये 1 नंबर समजला जातो ह्या मधुमेहाच्या आजाराबद्दल। याचं नक्की कारण तर अजून कोणालाच कळलेलं नाही, पण बरीच थिअरीज आहेत, बरीच कारणामीमांसा आम्ही केलेल्या आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं कारण इथे असं आहे की अर्बनायझेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। म्हणजे जे लोकांची भरभराट फास्ट झपाट्याने होत असते अशा देशांमध्ये हा आजार जास्त पसरत चालला आहे, आणि भारत हा सगळ्यात भरभराटी करणारा देश असल्यामुळे आणि अर्बनायझेशन फार फास्ट होत असल्यामुळे हे एक कारण समजलं जातं, आणि ह्या कारणामुळे लाईफस्टाईल चेंज होते आपल्या देशामध्ये लोकांची। त्या लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे हा आजार आपल्या देशामध्ये भयंकर वेगात वाढत चाललेला आहे। डॉक्टर, 35 वर्षाच्या काळामागे आपण जर गेलो तर मधुमेहाचं एवढं प्रमाण नव्हतं। त्याचं कारण सगळ्या गोष्टी आज अद्ययावत झालेल्या आहेत। टेक्नॉलॉजीमुळे लोकांना फक्त बसूनच कामं करायची सवय झालेली आहे। 35 वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती। प्रत्येक गोष्टीला आपल्याला उठून काहीतरी करावं लागायचं। टेलिफोन म्हणा, आज आपण टेलिफोन गेल्या 35 वर्षापूर्वी आपण उठून टेलिफोन बूथवर जावं लागायचं। आज तशी परिस्थिती नाही आहे। झोपून सुद्धा माणूस फोन करू शकतो, एवढे मोबाईल झालेत आपल्याकडे। आणि म्हणजे शारीरिक जी हे असते, काय म्हणतात त्याला, एक्सरसाइज म्हणतो आपण, तर एक्सरसाइजच राहिलेला नाही आहे, आणि ते कारण एक सगळ्यात महत्त्वाचं इनॲक्टिव्हिटी म्हणतो ॲम्ब्युलर। फिजिकल इनॲक्टिव्हिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ डायबिटीज प्रॉब्ली। श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईबाबा मंदिराचा 28वा वर्धापन दिनोत्सव शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होणार आहे। या निमित्ताने श्री दत्तयाग यज्ञ दिनांक 15 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होईल व दिनांक 17 नोव्हेंबर रोजी यज्ञाची समाप्ती होईल। सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता श्रींच्या धन्य पादुकांची भव्य मिरवणूक निघेल। त्या दिवशी मंदिर दर्शनासाठी अहोरात्र उघडे राहील, तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बैराम नैबाकर सर्व साई भक्तांना करीत आहेत। किती टक्केचं प्रमाण वाढलेलं आहे रुग्णांमध्ये? आज आपल्या देशामध्ये जवळजवळ एक्झॅक्टली फिगर सांगायची जायचे तर 65 मिलियन झालेली आहे। 65 मिलियन केसेस रिपोर्टेड 2014 इन इंडिया, आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात पहिला आहे। त्याच्यामध्ये 9.5 मिलियन केसेस ऑफ डायबिटीज इन महाराष्ट्र। तर हे जे प्रमाण आहे, महाराष्ट्र नंबर 1 आहे। नॉर्थ इंडियामध्ये सगळ्यात कमी प्रमाण दिसतंय, आणि साऊथ इंडिया आणि महाराष्ट्र हे जास्त मधुमेहाचे रुग्ण बघितले जात आहेत। डॉक्टर, हे प्रमाण पुढे आपण कमी करू शकतो का? कमी करू शकतो अर्थातच, पण अजून ती जाणीव लोकांना होत नाहीये। लोकांना म्हणजे त्यांचा हा मधुमेह आजाराबद्दल इतकी काही अनास्था आहे आणि इतकं काही अज्ञान आहे, आणि त्याच्यामुळे हा आजार जास्त फैलावत चाललेला आहे, आणि त्याच्यासाठी जनजागृती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पण डॉक्टर, लोकांमध्ये मधुमेह म्हटलं की एक भीती निर्माण होते। भीती निर्माण होते, पण त्या भीती निर्माण झाल्यानंतर त्या भीती काढण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात नाहीये। आम्ही कित्येक वेळा त्यांना प्रत्येक भेटीमध्ये प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना सांगत असतो की वजन कमी करा, थोडंसं चाला सकाळी,
थोडंसं वॉकिंग 30 मिनिट्स वॉक एव्हरी मॉर्निंग जर का केलं प्रत्येक पेशंटने तर त्यांचा 25% मधुमेह हा आटोक्यात येऊ शकतो. पण चालल्यालाच कोणी मागत नाही हो. म्हणजे एकंदर माणसाचं वजन वाढल्यानंतर ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. येस, वजन, इनॲक्टिव्हिटी, फिजिकल इनॲक्टिव्हिटी, लाईफस्टाईल चेंजेस, जंक फूड, घरातलं न खाता बाहेरचं खात बसणे हा अत्यंत आवडीचा शौक झाला आहे प्रत्येकाचा आणि त्याच्यामुळे हे आजार वाढत चाललेत आपल्याकडे. आहाराबद्दल आपण काय संदेश द्याल? आहाराबद्दल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 वेळा जर का माणूस जेवत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं जेवण त्यांनी सकाळी करायला पाहिजे. सगळ्यात बेस्ट जेवण माणसाचा ब्रेकफास्ट हवा असतो. दुपारचं जेवण मीडियम प्रकारचं असायला हवं आणि रात्रीचं जेवण हे अतिशय लाईट प्रमाणात असायला हवं. पण आपल्या देशामध्ये सगळं उलटं आहे. सगळे लोक रात्रीचं जेवण भरमसाठ करतात आणि सकाळी ब्रेकफास्ट न करता ते कामावर किंवा कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये गेलेले असतात. तर सगळं उलटं चाललंय आपल्या देशामध्ये. म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस ह्या वर्षाचा जागतिक दिवस असल्यामुळे ह्या वर्षाची थीम आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची की सगळ्यात बेस्ट फूड मॉर्निंगला तुम्ही खायला पाहिजे. कारण का तुम्ही रात्री 8 ते 10 तास झोपलेले असतात अँड वेन यू ब्रेक द फास्ट दॅट ब्रेकिंग ऑफ द फास्ट शुड बी द बेस्ट मील ऑफ द डे. And that is the theme of this year that everybody should have a blue breakfast. म्हणजे good breakfast in the morning, medium meal in the afternoon and light meal in the night. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. जीवनशैलीमध्ये पहिल्यात म्हणजे काहीतरी तुम्ही ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे. लहानपणापासून अगदी मुलांच्या मनावर बिंबवायला पाहिजे की फिजिकल ॲक्टिव्हिटी, त्यांना खेळायला बाहेर पाठवायला पाहिजे, त्यांच्या खेळाविषयी जास्त माहिती द्यायला पाहिजे. त्यांना रोज संध्याकाळी 1 तास तरी लहान मुलांनी खेळायला पाहिजे. पण आजकालच्या जीवनामध्ये आईबापच त्या मुलांना घराच्या बाहेर पाठवत नाहीत आणि त्यांना मारून मारून अभ्यासाला बसवलं जातं घरामध्ये, विच इज म्हणजे ते अतिशय वाईट गोष्ट आहे. आज दोन्ही दिवस आपण साजरा करतो. आज चिल्ड्रन्स डे पण आहे, आज जागतिक मधुमेह दिवस पण आहे. तर अशा आज जनजागृती करायला पाहिजे की मुलांनी खेळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जेव्हा जर का लहानपणापासून त्यांच्या मनावर आपण बिंबवत राहिलो की खेळणं आणि ॲक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची असते आपल्या आयुष्य वाढवण्यासाठी, तर कदाचित आपलं पुढचं भावी पिढी आपली कदाचित चांगली सुदृढ निघेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी रुग्णांमध्ये किती वाढ झाली? दरवर्षी 10 to 20% इन्क्रीज होतेच राहते. 5 वर्षापूर्वी ही फिगर जस्ट 40 मिलियन पर्यंत होती. आज 5 वर्षामध्ये ती 62 मिलियन पर्यंत पोहोचलेली आहे आणि येत्या 30 सालापर्यंत ती डबल होणार आहे. ऑलमोस्ट 80 मिलियन केसेस आर गोइंग टू बी रिपोर्टेड फ्रॉम इंडिया ओनली. जागतिक मधुमेह दिन आहे, त्यानिमित्त आपण अवेअरनेस करताय. कशा पद्धतीचं हा उपक्रम असणार आहे आपला? तर ह्या दरवर्षी आम्ही काही ना काही ॲक्टिव्हिटी करत असतो. ह्या वर्षी आम्ही असं ठरवलं की चालणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो मधुमेह रुग्णांना मधुमेह आजार आटोक्यात आणण्यासाठी. तर ह्या ॲक्टिव्हिटी साठी यावर्षी आम्ही आपलं ठाणे शहर महापौर मॅरेथॉन म्हणून फार प्रसिद्ध आहे. तर त्याच धर्तीवर आम्ही महापौर वॉकॅथॉन आयोजित केलेला आहे. 16 नोव्हेंबर सकाळी 7:30 वाजता ही वॉकॅथॉन महापौर, डेप्युटी पोलीस कमिशनर आणि नवनिर्वाचित आमदार ठाणे विधानसभाचे केळकर साहेब हे तिघेही आपल्याला जॉईन करणार आहेत. आणि ह्या तिघांबरोबर मधुमेह रुग्णांना आम्ही सगळ्या ठाण्यातील मानपाडा, कळवा आणि मुंब्रा ह्या परिसरातील लोकांना बोलवून
जाणीव जनजागृती करण्यासाठी वॉकॅथॉन म्हणजे पदयात्रा ठेवलेली आहे आणि ह्या माध्यमाद्वारे मी सर्वांना निमंत्रित करू इच्छितो की सर्वांनी ह्या कार्यक्रमात भाग घ्यावा आणि चालणे हे किती महत्त्वाचं आहे त्याची माणसाच्या मनावर बिंबवण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। जागतिक दिवस हा ब्लू रिंग म्हणून त्यांचा एक लोगो असतो आणि त्यासाठी आज रात्री आम्ही रिस्केअर हॉस्पिटल ठाणे आमचं ते ब्लू रंगामध्ये साजरं करतोय। एकच हॉस्पिटल आहे अख्ख्या मला वाटतं ठाणे आणि मुंबईमध्ये की जे आम्ही ब्लू रंगाने हे केलं आहे। अख्ख्या जगामध्ये सगळीकडे मॉन्युमेंट्स जे असतात त्यांना ब्लू रंगाने सजवलं जातं या 14 तारखेला रात्री। तर मी माझ्या परीने माझ्या हॉस्पिटलला ब्लू रंग देऊन साजरा करतोय आज रात्री। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। डॉक्टर, आपण जो उपक्रम सुरू केलेला आहे अत्यंत चांगला आहे, पण आपल्या उपक्रमामध्ये इतर डॉक्टर सहभागी होणार आहेत का? सगळ्या डॉक्टरांना निमंत्रित केलेले आहे। ठाणे डिस्ट्रिक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन जी आहे त्या सर्वांना मी निमंत्रित केलेले आहेत। वॉकिंग ग्रुप्स आहेत ठाण्यामध्ये सगळीकडे, त्या सगळ्या ग्रुप्सना आम्ही इन्व्हॉल्व केलेलं आहे। काही रोटरी क्लबचे लोक जे वॉकिंगसाठी फार प्रसिद्ध आहेत त्यांना सुद्धा आम्ही, म्हणजे सगळ्या राजकारणी पक्षांना, सर्व डॉक्टरांना, सर्व मधुमेह रुग्णांना आणि आम जनतेला सुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे की फक्त रुग्णाने चालायला पाहिजे असं नाही, नॉर्मल माणसाने सुद्धा चालण्याची सवय करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि सवय लागल्यानेच माणसाला ती चालण्याची इच्छा होते। सवय नसेल तर त्या माणसाला कधीच तो चालू शकत नाही किंवा त्या आजारावर कंट्रोल करू शकत नाही। डॉक्टर, मधुमेहापासून दूर राहण्यासाठी तुम्ही मौलिक सल्ला द्या दर्शकांना। मधुमेहापासून दूर राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवणावर किंवा आहारावर तुमचा ताबा हवा। तुमचं आयडियल वेट तुम्ही मेंटेन करायला पाहिजे। BMI म्हणून एक वेटसाठी आपण बॉडी मास इंडेक्स आपण म्हटलं जातो, आपल्या देशामध्ये तो इंडेक्स 22च्या वर जाता कामा नये। त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करायला हवं, वजनावर केंद्रित करायला, लाईफस्टाईल चेंज करायला हवी। मॉर्निंग लवकर उठून बिफोर यू टेक बाथ यू मस्ट गो फॉर अ वॉक 30 मिनिट्स अँड रेड्यूस युअर वेट, रेड्यूस युअर फॅट इनटेक, स्टॉप जंक फूड। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॉप जंक फूड। हे सगळे जे चण्याचे पिठाचे पदार्थ आपण रस्त्यावर जे खात असतो, वडापाव, भजीपाव, मिसळपाव, हे सगळे अगदी ते रिसायकलिंग ऑइल यूज केलं जातं आणि त्याच्यामुळे त्या ऑइलमुळे हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होत असतात आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होत असतो। डॉक्टर, ही जी अवेअरनेस आहे ही शाळा महाविद्यालयामध्ये पण होणं गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणूनच सगळ्या जसे आपल्या पंतप्रधानांनी स्वच्छता मोहीम चालू केलेली आहे तशी आम्ही डॉक्टरांनी चालणे ही मोहीम सुरू केलेली आहे। वॉक इंडिया हे आम्ही नेहमीच सांगत असतो, म्हणून आमचं थीम आहे वॉक टू स्टॉप डायबिटीस। डॉक्टर, पण महाविद्यालयामध्ये शाळांमध्ये मार्गदर्शन शिबिराचं आयोजन होणं गरजेचं आहे असं वाटत नाही? अतिशय आवश्यक आहे। त्या लहानपणापासून अगदी प्रायमरी शाळेपासूनच ह्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवल्या गेल्यात तर कदाचित आपल्या भावी पिढीला प्रॉब्लेम होणार नाही। कारण डॉक्टर, महाविद्यालयातील तरुणांनाच फास्ट फूड खाण्याची जी सवय लागलेली आहे, लहान अगदी प्रायमरी पासूनच ह्या सवयी लागलेल्या असतात, प्रायमरी, सेकंडरी स्कूल आणि कॉलेजेसमध्ये। तर आत्तापासूनच जर का आपण ह्या आजारावर जर ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या देशाची जी हानिकारक परिस्थिती होणार आहे, कारण का ह्या आजारामुळे आपल्या फॅमिली म्हणजे कुटुंबावर, सोसायटी आणि देशावर त्याचा आर्थिक भार येतोच ना, कारण की त्याच्यामुळे किती त्यांचे कामं करण्याचे दिवस वाया गेलेले असतात। ह्या आजाराने तुमचे सगळ्यात अंधत्व डायबिटीसमुळे, लकवा सगळ्यात जास्त डायबिटीसना होतो, हार्ट अटॅक सगळ्या डायबिटीस लोकांना होतात, किडनी खराब, डायलिसिस सगळ्यात जास्त डायलिसिस डायबिटीसच्या पेशंटला करावं लागतं, सगळ्यांचे पाय जे कापलेले असतात ते डायबिटिक पेशंट असतात। तर हे 5 जे अगदी धोकादायक जे आजार आहेत त्याच्यावर जर का आजच आपण काही उपचार किंवा काही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला नाही तर भावी पिढीचं फारच भविष्य खराब आहे असं मला वाटतं। आपण आपल्या मार्फत आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल? एकच संदेश, उठा, चाला आणि जेवणावर ताबा, जंक फूड बंद करा, आपलं BMI बॉडी मास इंडेक्सवर ताबा ठेवा,
जेणेकरून तुम्हाला उतार वयामध्ये हा आजार होणार नाही. धन्यवाद. थँक्यू.